नमस्कार मित्रांनो. आजचा व्हिडिओ अशा लोकांसाठी आहे ज्यांच्या मनात एक स्वप्न आहे, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न. पण जेव्हा व्यवसाय सुरू करण्याची वेळ येते ना, तेव्हा पहिला प्रश्न समोर येतो, पैसे कुठून आणायचे. काही लोक म्हणतात आमच्याकडे भांडवल तर अजिबात नाहीये, काही म्हणतात आमच्याकडे जागा नाहीये, दुकान नाहीये, काही म्हणतात आमच्याकडे अनुभवच नाही व्यवसायाचा, तर आम्ही व्यवसाय कसा सुरू करू शकतो. तर काही लोक असे असतात की ते नुसते व्यवसायाचा विचार करतात, पण एक पाऊल सुद्धा पुढे टाकायला तयार नसतात. मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी नेहमीच मोठे पैसे लागत नाहीत. मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागतो तो मोठा विचार. आज भारतातील अनेक करोडपती लोकांनी त्यांचा व्यवसाय छोट्या गुंतवणुकीतूनच सुरू केलेला आहे. त्यांच्याकडे सुरुवातीला मोठं ऑफिस नव्हतं, मोठी टीम नव्हती, मोठे गोडाऊन नव्हते, पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती ती आता तुमच्याकडे नाहीये. ती म्हणजे सुरुवात करण्याची हिंमत, जिद्द, जी आजच्या युवकांकडे खूप कमी आहे. आणि जरी जिद्द असेल तरी डेअरिंग होत नाही तुमची व्यवसाय करण्याची, कारण आपली मानसिकता फक्त नोकरीची आणि नोकरीचीच राहते आणि तशीच आहे. म्हणून आज मी तुम्हाला ना एक अशा व्यवसायाबद्दल सांगणार आहे. त्याची इन्व्हेस्टमेंट फक्त 10,000 रुपये. तुम्ही 10,000 रुपयामध्ये हा व्यवसाय योग्य पद्धतीने सुरू करू शकता आणि महिन्याला तुम्ही हजारो रुपये कमावू शकता. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त व्यवसाय सांगणार नाही, तर तुमचा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलणार आहे. मित्रांनो, आपण बोलत आहोत LED CYT हेडलाइट बल्ब बद्दल. आजच्या काळात आहे ना, जुन्या बल्बच्या मागणीपेक्षा ना LED बल्बची मागणी जास्त आहे. कारण रात्री गाडी चालवताना लोकांना जास्त प्रकाश हवा असतो, लोकांना जास्त ब्राईट लाईट हवी असते, चांगला लुक हवा असतो. त्यामुळे ग्राहक स्वतःहून LED बल्ब शोधत असतात. म्हणजे लक्षात घ्या, तुमचं प्रोडक्ट विकण्याआधीच मार्केटमध्ये त्याची मागणी आहे. पण मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुमच्या आयुष्यात गेल्या 5 वर्षात किती संध्या आल्या आणि किती गेल्या? किती वेळा तुम्ही विचार केला असेल की एखादा व्यवसाय सुरू करायचा, पण प्रत्येक वेळी काही ना काही कारण पुढे आलं असेल. कधी पैशाचं कारण, कधी वेळेचं कारण, कधी जागेचं कारण, कधी आपला आत्मविश्वासाचा अभाव. कारण आपल्या डेअरिंग नाही, आपली मानसिकता फक्त नोकरी करण्याचीच आहे. आणि काही वर्षांनी आपण मागे वळून पाहतो, तेव्हा लक्षात येतं की आपण अपयशामुळे मागे राहिलेलो नाही, तर सुरुवात केली नाही म्हणून आपण मागे राहिलोय. जर तेव्हा आपण सुरुवात केली असती तर आज पण आपण आपल्या मित्रांसारखे काहीतरी व्यवसायात पुढे गेलो असतो. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ आहे ना, फक्त LED बल्ब विकण्याच्या दृष्टिकोनातून बघू नका, तर तुम्ही एक सुरुवात करून स्वतःचा बिझनेस उभा करायचंय आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचंय या दृष्टिकोनातून बघा. आता मुख्य मुद्द्यावर येऊया. फक्त 10,000 रुपयामध्ये तुम्ही 40 LED बल्ब आपल्याकडनं परचेस करू शकता. म्हणजे 4 बॉक्स. एका बॉक्समध्ये असतात 10 बल्ब आणि एक एक बल्बची किंमत तुम्हाला पडते 250 रुपयामध्ये. कारण का, तर आपल्याकडे तुम्हाला एकदम होलसेल रेटमध्ये बल्ब मिळतात. आता इथून पुढे लक्षपूर्वक आहे का, कारण इथंच व्यवसायाचं खरं गणित सुरू होतं. तुम्ही बल्ब 250 रुपयाला परचेस केलात आणि हाच बल्ब तुम्ही मार्केटला 400 रुपयापर्यंत विकू शकता. गॅरेजवाले, छोटे स्पेअरपार्ट दुकानवाल्यांना तुम्ही 350 रुपयाला हा बल्ब विकू शकता. पण माझा वैयक्तिक सल्ला आहे की जास्तीत जास्त तुम्ही रिटेल कस्टमर शोधा, कारण रिटेलमध्ये नफा जास्त मिळतो. आता एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, एखादी वस्तू तुम्हाला 250 रुपयाला मिळत असेल आणि तुम्ही ती 400 रुपयाला विकत असाल, तर एका वस्तूवर तुमचा नफा झाला 150 रुपये. आता 40 बल्ब विकलात तर 40 गुणिले 150 करा, म्हणजे बरोबर 6,000 रुपयाचा तुम्हाला नफा होतो. मित्रांनो, 10,000 रुपये गुंतवणूक, 6,000 रुपयाचा नफा म्हणजे 60% नफा. पुन्हा सांगतो, 60% नफा. आज कोणत्याही बँकेत पैसे ठेवला तर तुम्हाला 60% रिटर्न मिळतो का ते बघा. कोणत्या FD मध्ये तुम्हाला 60% रिटर्न मिळतो का? कोणत्या सेव्हिंग अकाउंट मध्ये तुम्हाला 60% रिटर्न मिळतो का? कुठेच नाही. मग लोक या व्यवसायापासून का घाबरतात? कारण त्यांना वाटतं व्यवसायामध्ये लाखो रुपये लागतात. पण सत्य लक्षात ठेवा, वेगळं असतं. कारण तुम्ही त्याच्यामध्ये उतरत नाही, कधी बारकाईने बघत नाही. कुठल्याच व्यवसायाची सुरुवात करायला लाखो रुपये लागत नाहीत. लागतं तर तुमचा एक निर्णय, तुमच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता ती असेल तर तुमच्या कमी पैशात सुद्धा कोणताही व्यवसाय सुरू करू शकता. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये सर्वात मोठा फरक पैशाचा नसतो, तर फरक असतो ना विचाराचा. गरीब माणूस संधीमध्ये धोका शोधतो आणि व्यावसायिक माणूस, श्रीमंत माणूस धोक्यामध्ये संधी शोधतो. त्यामुळे जर तुम्ही आयुष्यात काहीतरी मोठं करायचं ठरवलं असेल तर सुरुवात करण्याची सवय लावा. कारण बघा, छोट्या सुरुवातीची लाज बाळगणारे लोक आहेत ना, आयुष्यभर मोठ्या यशापासून दूर राहतात. आज जर तुम्ही निर्णय घेतलात तर उद्या तुमच्याकडे ग्राहक असतील, परवा तुमच्याकडे ऑर्डर असतील आणि काही महिन्यात तुमच्याकडे स्वतःची कमाई असेल. समजा तुम्ही 40 बल्ब विकलेत, तुम्हाला 6,000 रुपये नफा मिळाला. मग काय करायचं? नफा खर्च करायचा तर नाही, तो पुन्हा व्यवसायात टाकायचा.
यालाच बिझनेस ग्रोथ म्हणतात. गरीब माणूस काय करतो माहितीये काय, की नफा खर्च करून टाकतो. व्यावसायिक माणूस नफा गुंतवतो आणि ही सवय लावली तर व्यवसाय आपोआपच तुमचा वाढत जातो. आता ह्या व्यवसायात जर तुम्ही आमच्याबरोबर केलात ना, तर आणखीन एक तुम्हाला चांगली संधी आहे. तुम्हाला पुढची लेवल सांगतो. समजा तुम्ही 40 बल्ब ऐवजी तुमचं जर बजेट थोड्यापैकी जास्त असेल, 100 बल्बची ऑर्डर केलात, तर आमच्याकडे एक जबरदस्त ऑफर आहे. 100 बल्बचे पैसे द्यायचे आणि आमच्याकडनं मिळवायचे 110 बल्ब. म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती 10 बल्ब फ्री मिळणार आहेत. आता फ्री 10 बल्ब म्हणजे काय, तुमची बोनस कमाई. 10 बल्ब तुम्ही 400 रुपयांनी विकलात तर 4,000 रुपये फक्त ऑफरमुळे तुमचा फायदा होऊ शकतो, काही न करता. आणि उरलेले 100 बल्ब वर 150 रुपये तुम्हाला नफा आहे, म्हणजे 15,000 रुपये. एकूण तुमचं प्रॉफिट 19,000 रुपये. आता जरा डोळे बंद करून विचार करा, महिनाभर तुम्ही मेहनत करून नोकरीत 15 ते 20,000 रुपये कमवणारे किती लोक आहात, पण आपल्या स्वतःच्या व्यवसायातून तीच कमाई करण्याचा विचार किती लोक करतात? खूप कमी. कारण बहुतेक लोक सुरक्षित वाटणारा मार्ग निवडतात. पण मित्रांनो, सुरक्षित वाटणारा मार्ग नेहमीच यशाकडे घेऊन जातो असं नाही होत. कधी कधी जोखीम घेतलेली आणि छोटी सुरुवात केलेली आपलं आयुष्य बदलून टाकतं. बघा, मी तुम्हाला कोणते करोडपती होण्याचं स्वप्न दाखवत नाही, मी तुम्हाला वास्तव सांगतो. बघा, दिवसाला तुम्ही 5 बल्ब जरी विकलात तरी महिन्याला 150 बल्ब तुम्ही विकू शकता. आणि 150 गुणिले 150 जर तुम्ही केलात तर तुम्हाला 22,500 रुपये मिळू शकतात. नुसते 5 बल्ब विकून तुम्ही 22,500 रुपये कमवू शकता आपल्या स्वतःच्या बिझनेसमधनं, आपल्या स्वतःच्या व्यवसायातनं. आणि हेच बल्ब जर तुम्ही 10 विकलात तर तुमची 45,000 रुपयाचा तुम्हाला इन्कम होऊ शकतो. आता तुम्ही विचार करा की एका दुसऱ्या माणसाकडे नोकरी करून 10 ते 20,000 रुपये कमवण्यापेक्षा स्वतःचा बिझनेस करून आपण 22,000, 23,000, 25,000, 50,000, 45,000, आपल्याला लिमिट नाही, जेवढं मार्केटमध्ये आपण बल्ब सेल करणार तेवढं तुमचा इन्कम होत राहणार. हा हे चांगलं का नोकरी करून 20,000 रुपये, 15,000 रुपये फिक्स पगार घेणं चांगलं, हे तुमचं तुम्ही ठरवा. पण एवढे पैसे कमवण्यासाठी लक्षात घ्या, काम करावं लागेल, लोकांशी बोलावं लागेल, मार्केटमध्ये फिरावं लागेल, गॅरेजवाल्यांना जाऊन भेटावं लागेल, कस्टमर टू कस्टमर तुम्हाला एकेकाला टार्गेट करून पकडावं लागेल आणि त्यांना आपला बल्ब सेल करावा लागेल. नोकरी करून दुसऱ्याची गुलामी तर करणार आहे ना, मग आपला स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही काय एवढ्या लोकांना भेटू शकत नाही? भेटू शकतो. आणि जो स्मार्ट बिझनेस करणार आहे ना, तो सोशल मीडियाच्या मार्केटिंगद्वारे आपला बिझनेस ग्रोथ करू शकतो. त्याला फेसबुक वापरावं लागेल, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवावं लागेल, इंस्टाग्राम वापरावं लागेल, त्याच्यावर रील पोस्ट बनवावे लागतील. आता हे तुम्हाला जमणारच नसेल तर आम्ही तुम्हाला हे सगळं बनवून देतो आणि त्याचा कोणताही चार्जेस घेत नाही. फक्त तुम्ही आमच्याशी जुळून काम करायला हवं. आज तुम्ही एका बल्ब पासून सुरुवात कराल, उद्या ऑटोमोबाईल्समध्ये असे हजारो आणि शेकडो प्रोडक्ट आहेत की तुम्ही त्याच्यामधले कोणताही आणखीन एक आयटम वाढवू शकता. महिन्याला 1 पार्ट आज विकताय, उद्या 2 पार्टाचा तुमचा बिझनेस होईल, त्याच्या पुढे आणखीन 1 पार्ट वाढेल. असे हळूहळू तुम्ही एक पार्ट वाढवून तुमचा बिझनेस ग्रोथ करू शकता. सुरुवात किती दिन करायचे? 10,000. ज्यांच्याकडे 10,000 रुपये जरी नसतील ना, त्यांनी 1 महिना कुठेतरी काम करायचं, कुणाकडे तरी जाऊन, कुठल्या कंपनीत करा, कुणाच्या दुकानात करा. आजच्या डेटला तुम्ही कुठेही जा, तुम्हाला 10 ते 15,000 रुपये पगार मिळतो. ते 10 ते 15,000 रुपये जमा करायचे आणि आपला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करा. हा जो खाली आमचा व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करा की आम्हाला हा बिझनेस करायचा आहे. तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली जाते. आता बिझनेसला सुरुवात करण्याची योग्य वेळ कोणती? उद्या, पुढच्या महिन्यात, पुढच्या वर्षी, तर अशी कुठलीच वेळ नाही की बिझनेससाठी योग्य आहे. योग्य वेळ म्हणजे तीच आहे की आता विचार केलात, आता डिसिजन घ्या. ही सगळ्यात बेस्ट वेळ असते बिझनेस करण्याची. कारण उद्या हा कधीच येत नसतो. लक्षात घ्या, आज जो निर्णय घेतो ना तो उद्या यशस्वी होतो. आणि जो फक्त विचार करत बसतो तो वर्षानुवर्ष नुसता विचारच करत बसणार, तो तिथून पुढे जाणारच नाही. म्हणून मित्रांनो, स्वतःवर विश्वास ठेवा. छोट्या सुरुवातीची लाज बाळगू नका. छोट्या बिझनेस पासून सुरुवात करा. बिझनेस जरी तुम्हाला छोटा वाटला तरी उद्या तुमचा हा बिझनेस कधी मोठा होईल हे तुम्हाला समजणार नाही. 40 बल्ब पासून सुरुवात केलात, 100 बल्ब झाले, 100चे 500 बल्ब कधी विकार तुम्हाला लक्षात सुद्धा येणार नाही. कारण लक्षात घ्या, प्रत्येक मोठ्या व्यवसायाची सुरुवात एक छोट्या ऑर्डर पासूनच झालेली असते. जर तुम्हाला या व्यवसायामध्ये अधिक माहिती हवी असेल, मार्केटिंग कसं करायचं, कसं शिकायचं, ग्राहक कसे जमा करायचे, हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या आमच्या व्हॉट्सअप नंबरवर मगाही सांगितल्याप्रमाणे मेसेज करा. तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली जाईल. आणि जर तुम्हाला स्पेशली LED बल्ब मार्केटिंगचा ट्रेनिंग व्हिडिओ पाहिजे असेल तर तो आपण आपल्या या युट्यूब चॅनलवर लवकरच बनवणार आहे. जर तुम्हाला ट्रेनिंगचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला काही कमेंट करून नक्की सांगा, तुम्हाला मी एक व्हिडिओ बनवून देईन. त्या व्हिडिओला फॉलो करून जर तुम्ही मार्केटिंग केलात ना,
तर तुम्हाला जास्त डोकं लावायला लागणार नाही. आज तुम्ही ग्राहक शोधताय, उद्या तुम्हाला ग्राहक शोधत येतील. अशी एक तुम्हाला मी टेक्निक सांगेन. शेवटी एकच सांगतो, पैशाची कमतरता माणसाला गरीब बनवत नाही. निर्णय घेण्याची भीती माणसाला गरीब बनवते, कमकुवत बनवते. त्यामुळे स्वप्न बघा, निर्णय घ्या, सुरुवात करा आणि स्वतःचा व्यवसाय अभिमानाने उभा करा. कारण आम्ही तुमच्याबरोबर आहोत. एअर ऑटो स्पेअर अपची पूर्ण टीम तुम्हाला सपोर्टसाठी आहे. कधी काही तुम्हाला ऑटोमोबाईल्समध्ये काही शंका वाटली की ऑटोमोबाईल्समध्ये तुम्हाला व्यवसाय करावासा वाटला, तर नक्की आमचा हा व्हॉट्सअप नंबर आहे, तो सेव्ह करून ठेवा. आम्हाला मेसेज करा. तुम्हाला संपूर्ण माहिती, संपूर्ण गायडन्स फ्री ऑफ कॉस्टमध्ये सांगितलं जाईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.